हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर सुचिता, माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहे सगळ्यांचं. तर बघा, आज आहे आपला राखी सिरीजचा दुसरा व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये ही अतिशय सुंदर राखी आणि एकदम सिंपल, बघा हातावरती जेव्हा आपण ही बांधू तर याचा खूप सुंदर असा लूक येणार आहे. आणि स्पेशली ही हँडमेड असल्यामुळे याचं जे महत्त्व आहे ते अजूनच जास्त वाढत आहे. तर खूप स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला आणि अगदीच बिगिनर फ्रेंडली हा व्हिडिओ आहे किंवा हा पॅटर्न आहे. तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर इथे मी यूज करत आहे हे ॲक्रेलिक यान, हे 4 प्लाय यान आहे. त्याच्यानंतर याच्यासोबत मी यूज करत आहे 3.5 मिलीमीटरची हुक, एक सीझर आणि काही पॉल्स. आपण स्टार्ट करत आहोत. सगळ्यात आधी आपण मॅजिक रिंग बनवून घ्यायची. इथं मॅजिक रिंग बनवली. चेन 3 बनवायचे आहेत. 1 2 3. 3 चेन बनवल्या. आता यान ओव्हर करून आपण पहिला डबल क्रोशे इथे बनवला आहे. यान ओव्हर मॅजिक रिंगमध्ये हुक इन्सर्ट केली, एक लूप काढून घेतला. आता आपल्याकडे 3 लूप्स आपल्या हुकवरती आहेत. यान ओव्हर करून पहिल्या दोघांमधून, यान ओव्हर करून दुसऱ्या दोघांमधून असा डबल क्रोशे स्टिच आपण इथे बनवला आहे. तर इथे आता 2 डबल क्रोशे स्टिचेस झालेत. असे एकूण 20 डबल क्रोशे स्टिचेस आपल्याला या मॅजिक रिंगमध्ये बनवून घ्यायचे आहेत. म्हणजे 20 डबल क्रोशे स्टिचेस मॅजिक रिंगमध्ये बनवून रेडी झाले. आता आपण मॅजिक रिंग क्लोज करून घ्यायची आहे. तर बघा, असं काहीसं आपलं वर्क दिसत आहे. नेक्स्ट आपण जो आपला पहिला डबल क्रोशे स्टिच आहे इथे हुक इन्सर्ट केली आणि एक स्लिप स्टिच बनवून इथे आपला जो फर्स्ट राऊंड आहे तो पूर्ण करून घेतला. तर बघा, आपलं वर्क आता असं दिसत आहे. नेक्स्ट आपण चेन 1 बनवली आणि सेम स्पेसमध्ये हुक इन्सर्ट करून एक सिंगल क्रोशे स्टिच बनवला. अगेन चेन 1, नेक्स्ट स्पेसमध्ये आपण एक सिंगल क्रोशे स्टिच बनवला. अगेन चेन 1, पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच बनवलं. आणि जे हे एक्स्ट्रा यान आहे आपलं, हे मी डाव्या साईडला आपल्या वर्कसोबतच हाईड करत आहे. तर हाच पॅटर्न आपण शेवटपर्यंत फॉलो करून घ्यायचा आहे आणि हा दुसरा राऊंड इथे पूर्ण करून घ्यायचा आहे. प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच आणि चेन 1. इथे मी शेवटच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच बनवला आहे, चेन 1 बनवली आणि जो फर्स्ट सिंगल क्रोशे स्टिच आहे तिथे आपण हुक इन्सर्ट करून एक स्लिप स्टिच इथे बनवून घेतला आहे. चेन 1 बनवली आणि यान कट करून घेतला आहे. इथे मी 2 यान्स घेतलेत. हे 30 सेंटीमीटरमध्ये मी कट करून घेतलेत आणि एक्झॅक्ट हाफमध्ये आपण त्यांना असं फोल्ड करून घ्यायचं आहे बघा. आणि हे जे आपलं वर्क आपण बनवलं आहे ह्याच्यामध्ये एका रँडम कोणत्याही ठिकाणी आपण हुक इन्सर्ट करून घेतली आणि इथे आपला हा जो यान आहे आपण जोडून घेणार आहोत बघा. तर एका बाजूचा जो आपला बंद आहे तो इथे रेडी झाला आहे. आता दुसऱ्या बाजूचा जो बंद आहे तो आपण रँडमली लावू शकत नाही, कारण आपण ऑलरेडी ही एक बाजू याची अटॅच केलेली आहे. तर एक्झॅक्ट याचा जो समोरचा भाग आहे तो थोडक्यात आपण असा बघू शकतो. तर इथे काही हा भाग येईल आणि इथे आपण दुसरा जो यान आहे तो जोडून घ्यायचा आहे. तर आपल्या क्रोशे हुकच्या हेल्पनीच आपण हे यान इथे जोडून घेतलं आहे बघा. तर अशी ही सुंदर राखी आता आपली रेडी झाली आहे. तर या डेकोरेशनसाठी बघा, हे जे पर्ल आहे आपण इथे मध्ये एका फेविक्विकनी जोडून घ्यायचं आहे. तर इथे हा जो पर्ल आहे हा मी फेविक्विकच्या हेल्पनी इथे जोडून घेतला आहे आणि ही सुंदर राखी आपली अगदीच 5 मिनिटाच्या आतमध्ये बनून रेडी झाली आहे. तर तुम्ही पण नक्की हा व्हिडिओ बघून तुमच्यासाठी स्पेशली ही राखी बनवण्याचा प्रयत्न करा. कुठेही काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आजची राखी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.